बुलेटिनची सुरुवात करणार आहोत कोकणातल्या बातमीनं, कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केलाय। उद्धव ठाकरे भाषणात गाडण्याची भाषा करतात। त्यांना माझं आव्हान आहे, संरक्षण काढून मैदानात या, असं खुलं आव्हान राणेंनी दिलेलं आहे। त्याचबरोबर आज मी जो आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळे आहे। बाळासाहेबांनी उद्धवला नाही तर मला मुख्यमंत्री केलं, त्यामुळे त्यांनी आपली लायकी ओळखावी असा टोलाही राणेंनी लगावलाय। राज ठाकरे यांच्याबाबतही नारायण राणे यांनी मोठं विधान केलेलं आहे। आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नारायण राणे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। शेवटचे 3 दिवस आहेत, खूप धकाधकीचे आहेत, त्यामुळे आपण त्यांची मुलाखत सुद्धा आपण त्यांच्यासोबत प्रवासातच करतोय। दादा, सर्वप्रथम न्यूज 18 लोकमध्ये तुमचं स्वागत आहे। शेवटचे 3 दिवस राहिलेले आहेत, प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे। काल अमित शहांची सभा झाली, ज्या सभेला गेम चेंजर सभा असं म्हटलं गेलं। काय सांगाल तुम्ही? कसली सभा? गेम चेंजर? नाही, माननीय अमित शहा यांची काल रत्नागिरीला सभा अतिशय चांगली झाली। त्या सभेमध्ये माननीय अमित शहा अतिशय उत्तम मार्गदर्शन त्यांनी केलं। भारतीय जनता पक्षाची भूमिका, माननीय मोदी साहेबांचं कर्तृत्व, कार्य, काम हे सर्वच त्यांनी सांगितलं आणि विरोधकांना अभिप्रेत असं उत्तरही दिलं। त्यामुळे कालची सभा माझ्यासाठी, भाजपच्या उमेदवारासाठी अतिशय उपयुक्त होती। कालची सभा मात्र जोरात झाली। दुसरीकडे कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली, मात्र या माणसं होती हो, 150 माणसं तरी होती का? सांगा मला, ते मैदान नाही आहेत ते, कळलं ना? तर 150 माणसाची सभेत गर्जना करतो असं समजून काही लोक बोलून गेले। चांगली भाषा बोलले ते, गाडायची वगैरे। गाडायची क्षमता आपल्या अंगात आहे का हे जरा पडताळून पहा। कधी असे पक्षासाठी असं कधी केलेलंच आठवतं का? आणि म्हणा एवढी हिंमत असेल ना, तर कधी आणि कुठे आपण समोर येऊ या प्रोटेक्शन सोडून, ते म्हणा सांग। तुझी काय जी काय मस्ती आहे ना, खाली बोलण्याचं, विनोद करणे, हे तिचा प्रत्यय मी आणून देतो। दादा, हाच आपण कुडाळचा प्रवास करतोय। बरोबर वर्षभरापूर्वी याच प्रवासामध्ये तुमच्यावरती एक बाका प्रसंग ओढवला। ह्याच उद्धव ठाकरेंचं सरकार होतं आणि तुमच्यावरती अटकेची कारवाई अशीच प्रवासादरम्यान सुरू झाली। काय तुम्ही त्यांना संदेश द्याल? काय नाही, मी संदेश काय द्यायच नाही, त्याला उत्तर मी कोर्टात दिलेलं आहे। आणि मी असल्या म्हणजे सुडाच्या भावनेतून कारवाई केल्या मी दखल घेत नाही, कारण माझा ती खोटी केस होती। मी कोणताही क्राईम केलेला नव्हता, तरी पण खोटी केस टाकली। आता म्हणा सत्ता गेली, आता पुढे काय ते बघ म्हणा, कसे दिवस काढता येतील ते। गेली अनेक वर्ष तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत काम केलं। आज बाळासाहेब ठाकरे असते तर ही वेळ मातोश्रीवर आली असते का? काय सांगाल? माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर 39 वर्ष मी काम केलं। आज जो काय मी आहे नारायण राणे, हा माननीय बाळासाहेबांमुळे। त्यांनी मला मार्गदर्शन केलं, मला वेगळी पदं दिली, राज्याचा मुख्यमंत्री बनवलं। उद्धव ठाकरे असताना त्याला न देता मला मुख्यमंत्री पद दिलं। बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही वचन देखील दिलेलं आहे की तुमच्या हयातीमध्ये किंवा नंतरही मी मातोश्री किंवा त्यांच्या जवळपासच्या लोकांवरती। जवळपास वगैरे काय नाही आहे, ती एक म्हणजे सिक्रेट बाब होती, त्याच्यावर मी भाष्य करणार। मी एकदा माहिती दिली की मी साहेबांना शब्द दिलेला आहे आणि त्याला मी बाधित आहे, पण कोणी अति करू नये। तुमचं आणि उद्धव ठाकरेंचं दादा शेवटचं संभाषण कधी झालं होतं? मला आठवत नाही आणि ते आठवण ठेवावं असं पण मला वाटत नाही। असा माणूस विकृत माणसावर काय संभाषण करावं? सुशांतच्या केसमध्ये जेव्हा मी मीडियाला बोललो तेव्हा त्यांनीच मला फोन केला,
आदित्याबद्दल का असेल, मायाबद्दल असेल, मनात ठेवू नका, तुम्हालाही मुलं आहेत. मिलिंद नार्वेकरने फोन लावून दिला आणि उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले. हा तुमचा शेवटचा फोन होता? आत्तापर्यंतच्या शेवटचा. एका फार जुना नाही आहे. सुशांतची केस 2-3 वर्षापूर्वीची आहे. एकीकडे सुशांत प्रकरणात तुम्हाला फोन केला जातो, मात्र दुसरीकडे तुमच्यावरती, अशा कुटुंबियावरती माणसाची काय केअर करत नाही मी गांभीर्याने घेत नाही. जेव्हा येईल कधी रेंजमध्ये बघू. आता तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलताना एक महत्त्वाचं वाक्य म्हणताय की रेंजमध्ये आल्यावर बघू. ह्याचा अर्थ काय घ्यायचा? तुम्ही एक खूप ज्याला कळतं त्याने समजून जावं. कळलं ना? ठीक आहे. दादा, तुमचे आम्ही अनेक निवडणुका पाहिल्या. बेस्ट अध्यक्षपासून ते तुम्ही केंद्रीय मंत्री झालात, मुख्यमंत्री झालात, मात्र आताही तुम्ही लोकसभा निवडणूक लढवत आहे. ही निवडणूक तुमच्यासाठी कशी, तुम्ही या निवडणुकीकडे पाहता? नाही काय पाहिजे, एवढ्या निवडणुका आयुष्यात लढवल्या, जशी त्या लढवल्या तशी नॉर्मल कोर्समध्ये सहज, आणि मी सहज जिंकून येईल हा विश्वास. शेवटचा प्रश्न, राज ठाकरे आणि तुमचं नातं सर्वांना सर्वश्रुत आहे. शिवसेनेमध्ये तुम्ही दोघांनी एकत्रित काम कसं केलं, संघटना बांधणी कशी केली, हे देखील सर्वश्रुत आहेत. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या सभेसाठीच ते येत आहेत. काय सांगाल, कसं? मी आभार मानेन सन्माननीय राजजी ठाकरे यांचे की एवढ्या वर्षानंतर प्रचाराला ते पहिल्यांदाच, आणि तेही माझ्या येत आहेत. आम्ही दोघं मित्र आहोत. आमचे संबंध शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे आहेत. राजजी ठाकरे आणि मी दोघंही आम्ही पक्षातून बाहेर पडलो म्हणण्यापेक्षा आम्हाला पडायला भाग पाडणारे जे आहेत त्यांना त्यांच्या भाषेत काही उत्तर देणं आवश्यक आहे, आणि म्हणून राजजी साहेबांना इथे पाचारण करण्यात आलं आहे. शेवटचा प्रश्न, ज्यांनी तुम्हाला आणि राज ठाकरेंना शिवसेनेतून बाहेर पडायला उद्युक्त केलं, बाहेर पाडायला त्रास दिला, त्या संदर्भात राज ठाकरे आज काही बोलू शकतात? नाही, मला माहीत. प्रत्येक वक्ता तेव्हा त्या परिस्थिती काय बोलतो अगोदर सांगणं कठीण आहे, त्यामुळे मी काही सांगू शकत. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार. राज्यातला सर्वाधिक चर्चित असणारा हाच मतदारसंघ आहे. शेवटचे 3 दिवस आता उरलेले असताना देखील प्रचार आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह मी तुषार उपनवर, न्यूज 18 लोकमत, कोकण.